Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. फास्टेस्ट सक्सेसचा जगातला सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे जी लोक सफल झाली आहेत त्यांना कॉपी करणं, मॉडेल करणं आणि त्यांनी जे केलंय तेच करून आपण पण सफलता मिळवणं. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जगातले जे सफल इन्व्हेस्टर आहेत, ज्यांनी प्रचंड वेल्थ क्रिएट केली, जसे की वॉरन बफे असतील किंवा अजून खूप सारे लोक आहेत, या लोकांनी जे काही नियम वापरले इन्व्हेस्टिंगसाठी, ते 7 नियम मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. हे जर 7 नियम तुम्ही पण फॉलो केले, कोणीही फॉलो केले, तर रिझल्ट तोच येणार आहे. गहू जर तुम्ही पेरले तर तुम्हालाही गहूच येतील आणि दुसऱ्याने जर गहू पेरले तर त्यालाही गहूच येतील. म्हणजे जी कृती कराल त्याला एक निश्चित फळ आहे आणि ते मिळणारच आहे. जे या इन्व्हेस्टरला मिळालं ते तुम्हाला पण मिळू शकतं. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे जगातले सगळ्यात सफल इन्व्हेस्टर्स होते, त्यांनी अशा काय गोष्टी केल्या ज्याच्यामुळे त्यांना प्रचंड वेल्थ क्रिएट करण्यात सफलता मिळाली, आणि आपण त्याच गोष्टी जर केल्या तर आपण सुद्धा यथावकाश प्रचंड वेल्थ क्रिएट करू शकतो. तर हे 7 नियम कोणते होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. शेअर मार्केटमध्ये लोक येतात ते रातोरात श्रीमंती मिळवण्याच्या उद्देशाने येतात. सगळ्यात पहिला नियम इथं जर सुरू करताना मी म्हणेल तर रातोरात जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे तर शेअर मार्केट ही जागा नाही आहे. रातोरात गरीब व्हायचं असेल तर मात्र शेअर मार्केट तुम्ही निवडू शकता. जर तुम्हाला रातोरात श्रीमंतीची अपेक्षा आहे तर शेअर मार्केट तुमच्यासाठी नाही. शेअर मार्केट यथावकाश श्रीमंत करणारी जागा आहे. सो इथं लोक येतात आणि तात्काळ निघून का जातात, तर सगळ्यात महत्त्वाची त्याची जी कारण आहेत, ते सगळ्यात पहिलं ते काय करतात, क्विक रिच, लवकर श्रीमंत होण्याची घाई करतात आणि लिव्हरेज इन्व्हेस्टमेंट करतात, कर्ज काढून इन्व्हेस्टमेंट करतात, इंट्राडे फ्युचर ऑप्शन असे फंडे करतात आणि याच्यामुळे ते हरून बाहेर निघतात. दुसरं कारण आहे टिप्स आणि न्यूज. मित्रांनो, टिप घेऊन आजपर्यंत कोणीही श्रीमंत झालेलं नाही, होऊ शकत नाही. कितीही जेन्युअन तुम्हाला टिप देणारा व्यक्ती मिळाला, कितीही रिसर्च करणारा व्यक्ती मिळाला, तरी सुद्धा तुम्ही त्याच्या टिपवरती श्रीमंती मिळवू शकत नाही. साधं सोपं मी सांगतो की प्राइज जी बनते ती सेंटिमेंटनी बनते आणि सेंटिमेंट इव्हेंटमुळे होतात. आता इव्हेंट काय घडणार हे कोणालाच माहीत नाही. समजा तुमच्या रिसर्च अनालिसिसनी तुम्हाला एक टिप दिली, उदाहरण आहे, आणि इराण इस्रायल आता जे चालू आहे तसं काही प्रकरण घडलं, जरी कंपनी चांगला परफॉर्मन्स करते, त्याचा रिसर्च चांगला होता तुमच्या जे टिप देणाराचा, पण प्राइस जी आहे ती सेंटिमेंटनी खाली पडणार आणि त्यावेळी तुम्हाला जर खरोखर तुम्ही काय केलंय, कोणती कंपनी आहे, तुमचं स्वतःचं कन्व्हिक्शन नसेल तर तुम्ही लॉसच बुक करणार. सो टिप बेस किंवा न्यूज बेस इन्व्हेस्टमेंट करणारे स्टॉक मार्केटमध्ये राहत नाहीत. म्हणजे काय म्हणायचं आहे, सगळ्यात पहिलं तर हे जे काही महान इन्व्हेस्टर आहेत त्यांनी काय लवकर श्रीमंतीची घाई केलेली नाहीये, टिप्स किंवा न्यूज बेस इन्व्हेस्टमेंट केली नाहीये, कंपनी न समजता किंवा कुठे पैसे लावतोय हे न समजता त्यांनी कुठेही पैसे लावले, जे समजेल, जी कंपनी समजेल, प्रोडक्ट समजेल, अशाच ठिकाणी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली. लोक जी चुकतात, वेल्थ क्रिएट करत नाहीत, ते काय करतायत, क्विक रिच व्हायला जात आहेत, टिप्स घेत आहेत, कंपनी न समजता इन्व्हेस्टमेंट करताय, मार्केट टायमिंग करण्याचा प्रयत्न करताय की कधी बाय करायचं तर खाली गेल्यावर बाय करायचं, बॉटम कधीच कोणाला सापडत नाही आणि त्यांना विकायचं असतं टॉपला आणि टॉपही कोणाला सापडत नाही. सो ह्या चुका या इन्व्हेस्टरनी टाळल्या. तुम्ही सुद्धा त्या टाळणं खूप खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, रिसर्च खूप महत्त्वाचं आहे. वॉरन बफे असं म्हणतात, वयाच्या 11व्या वर्षापासून त्यांनी इन्व्हेस्टिंग सुरू केली, पण त्यांच्याबद्दल सांगितलं जातं की त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे. वॉरन बफे असं म्हणतात की दिवसातनं 5 ते 6 तास रीड करतात. दिवसातनं 5 ते 6 तास रीडिंग, इट्स नॉट अ जोक ॲट ऑल. काय वाचतात तर रोज वाचन करतात. ते कंपनीचे अॅन्युअल रिपोर्ट असतील, बिझनेस बुक्स असतील किंवा फायनान्शियल न्यूज असतील, याचा ते अभ्यास करतात. दुसरं, त्यांना आवडणारी पुस्तकं, नॉलेज जर तुम्ही घेत राहिलात, शिकत राहिलात तर त्याचं पण कंपाऊंडिंग होतं आणि एक दिवस तुम्ही एक मॅच्युअर थिंकर, एक मॅच्युअर इन्व्हेस्टर, एक मॅच्युअर व्यक्ती बनू शकता. कंपनीचा सखोल अभ्यास करतात. उगीच कोणीतरी सांगितलं ही कंपनी फार काय चांगलं करते, ऑर्डर बुक मिळालंय, काहीतरी मिळालं असलं, कुठलंही काय ऐकत नाहीत, तर सखोल अभ्यास करतात की नक्की काय पोटेन्शियल आहे, मॅनेजमेंट काय, बॅलन्स शीट काय म्हणते, सगळंच काही चेक करतात आणि मग इन्व्हेस्टिंग करतात. बरं, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. हमेशा म्हटलं जातं की शिकाल तर टिकाल, नाहीतर हाय ते विकाल. म्हणजे जर तुम्ही शिकत राहिलात तरच मार्केटमध्ये म्हणजे कुठल्याही गोष्टीत टिकाल, नाहीतर जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही विकाल. म्हणजे जीवनातला वेळ सुद्धा लोक विकतायत. सो शिकणं हा रूल प्रत्येक म्हणजे
ग्रेट इन्व्हेस्टरनी फॉलो केलेलं आहे. दिवसातनं 5-10 पानं वाचलीच पाहिजेत मिनिमम. हे तर 5-5, 6-6 तास वाचतात. मी तर म्हणतो 5-5, 6-6 पानांनी आपण सुरुवात केली तरी सुद्धा चांगल्या लेवलला पोहोचू शकता. बघा, तुम्ही इन्व्हेस्टर जेव्हा बनता किंवा इन्व्हेस्टर हे जे महान होऊन गेले, यांना पक्क माहित होतं की ते स्वतः काय ओन करतायत. ते कोणाच तरी सांगण्यावरती ओन करत नव्हते. तुम्ही जे काही विकत घेता, नक्की तुम्ही काय ओन केलंय, काय विकत घेतलंय याची सखोल संपूर्ण माहिती तुमच्याकडे असेल तर ते कन्व्हिक्शनच तुम्हाला विनिंग पोझिशनला नेऊन पोहोचवेल, अदरवाईज नाही पोहोचणार. कसं होतं की आपण माहीतच नाही आपल्याला आपण काय घेतलंय, काय ओन करतोय, तर प्रॉब्लेम हा होतो की आपलं कुठं ना कुठे आपला जो पेशन्स आहे तो संपतो आणि आपण काय करतो ते विकून टाकतो. किंवा मार्केट आहे, मार्केट कसं असतं की निघालं की जोरात जातं, मग साईडवेज घुसतं, मग थोडंसं प्राईस करेक्शन, टाईम करेक्शन, अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात आणि मग आपण पेशन्स लूज करतो. का तर आपल्याला काय आपण ओन केलंय याच्याबद्दलची इन्फॉर्मेशनच नसते आणि हे सगळ्यात मोठा ड्रॉबॅक असतो. ही लोक, यांना माहीत होतं की ते काय ओन करतात, कोणती कंपनी ओन करतायत, कोणतं बिझनेस मॉडेल काय आहे, प्रोडक्ट काय आहे कंपनी, कुठून कंपनीला पैसे येतात, त्याचबरोबर कंपनीचं फ्युचर 5-10 वर्षासाठी काय आहे हे त्यांना माहीत आहे. आणि दॅट्स वाय ते कन्व्हिक्शननी तिथं बसलेले आहेत. हे जे महान इन्व्हेस्टर आहेत त्यांनी काय केलं, कोणती कंपनी घेताना कंपनी नक्की काय करते, कंपनीचं बिझनेस मॉडेल काय. आता बिझनेस मॉडेल B2B आहे, B2C आहे, B2G आहे, माहीत आहे का. बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू गव्हर्नमेंट, बिझनेस टू कन्झ्युमर. तुमचं बिझनेस मॉडेल काय कंपनीचं, कंपनीची मोट काय, हे जर तुम्हाला माहीत असेल तर यू कॅन चांगल्या लेवलला तुम्ही क्वांटिटी अक्वायर करून पैसे बनवू शकता. प्रोडक्ट काय आहे, कंपनी नक्की कोणत्या गोष्टी बनवते, कोणत्या सेवा देते, हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कंपनीचा रिव्हेन्यू कुठून येत आहे, कंपनी पैसा आणते कुठून, प्रॉफिट मार्जिन्स काय आहेत, 100 रुपयाचा माल विकल्यानंतर शिल्लक किती पैसे राहतात आणि पुढं 5-10 वर्षात, 20 वर्षात काय पॉसिबिलिटी आहे, हे जे प्रोडक्ट आहे किंवा ही जी कंपनी पुढे काय करू शकते, हे जर तुम्हाला माहित आहे तरच तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकाल. एक रिसर्च करणार होता पीटर लिंच नावाच्या व्यक्तीने एक रिसर्च केला होता. त्यांनी काय केलं होतं की 7वीच्या वर्गातल्या पोरांना सांगितलं की बाबांनो, तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही जे प्रोडक्ट तुम्हाला माहित आहेत, ज्या गोष्टी तुम्ही विकत घेता किंवा लोक विकत घेतात, जे तुम्हाला माहित आहे त्या कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची. आणि त्या पोरांनी ती इन्व्हेस्टमेंट जे त्यांना माहित होतं त्याच कंपन्यांमध्ये केली. तर जे प्रोफेशनल फंड मॅनेजर होते त्यांचे त्या काळातले रिटर्न आणि ह्या 7वीच्या पोरांचे, ज्यांना कंपन्या विशेष माहीत नव्हतं, प्रोडक्ट कंपनीचं बॅलन्स शीट विशेष माहीत नव्हतं, जास्त काय अभ्यास नव्हता, फक्त ते काय विकत घेतात तेवढे प्रोडक्टच त्यांना माहीत होते, त्यांनी ज्या कंपन्या इन्व्हेस्ट केली आणि प्रोफेशनल फंड मॅनेजरनी ज्या कंपन्यांमध्ये सगळा रिसर्च करून इन्व्हेस्टमेंट केली, तर असं पाहण्यात आलं की त्या कालखंडामध्ये 7वीच्या पोरांनी फंड मॅनेजर, प्रोफेशनल फंड मॅनेजरला बीट केलं. म्हणजे त्यांचे रिटर्न जास्त होते मुलांचे त्या फंड मॅनेजरपेक्षा. सिंपल कन्क्लुजन एवढंच आहे की जे प्रोडक्ट तुम्हाला माहित आहेत, ज्या सर्व्हिसेस तुम्हाला माहित आहेत, त्याच कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. जे तुम्हाला माहित नाही त्याच्यामध्ये तुम्ही गेलंच नाही पाहिजे. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये जाताय तर मात्र तुम्ही गमावताय तुमची वेल्थ. साधं सोपं आहे. या पोरांना, 7वीच्या पोरांना काय रिसर्च येतो, काही येत नाही, काही स्ट्रॅटेजी नाही. फक्त जे माहित आहे, जे समजतंय तिथं पैसे लावायचे. आणि जे फंड मॅनेजर वगैरे होते त्यांनी सगळा अभ्यास करून केलं होतं. तो फार मोठ्या अभ्यासाची आवश्यकता नाही. मी हमेशाच म्हणतो की तुम्हाला जे प्रोडक्ट माहितच नाही त्याच्यामध्ये कसं B2B, बिझनेस टू बिझनेस, कसा बिझनेस होतो, काय होतो, किती क्लायंट आहेत. आता बिझनेस टू बिझनेस काय असतं, इकॉनॉमीचे मायक्रोज बदलले तर फार इफेक्ट होतो. म्हणजे त्यांचे क्लायंटच असतात बिझनेसवाले. आता बिझनेसवाला क्लायंट आहे तर 5-10 क्लायंटमध्ये त्यांचं सगळं भागतं. एखादा क्लायंट गेला तरी 10-20% कदाचित ऑर्डर बुक असेल, त्याचं स्टेक असेल. मुद्दा हा होतो की एक जर नाराज झाला तर 20% बिझनेसच गेला. किंवा मंदी चालू झाली तर लगेच परिणाम होतो जे प्रॉफिट मार्जिन्स असतात त्याच्यावरती. किंवा बिझनेस टू गव्हर्नमेंट बदललं, गव्हर्नमेंट फ्री बीज वाटतंय, लाडकी बहीण अमकं डमकं, पैसे द्यायला नाही जमले, बोंबललं, कंपन्यांचं प्रॉफिटेबिलिटी वाट लागते. सगळं काय आहे पण गव्हर्नमेंट पैसे द्यायला, बिल काढायला तयार नाही, मग कसं करणार. मग B2B समजत नाहीये, B2G समजत नाहीये, मग का डोकं लावायचं आहे. तर जे प्रोडक्ट समजत नाही तिकडे नाही लावायचे. जे समजतंय तिथं पैसे लावणं खूप गरजेचं आहे. सो दॅट इज अ सिम्पल लॉजिक्स हे जे काय महान इन्व्हेस्टर होते त्यांनी वापरले. सॉल कंपनीज मोठं प्रॉफिट जनरेट करू शकतात आणि तिथंच खरी संधी आहे असं म्हटलं जातं. काय बघा, मोठ्या कंपन्या असतात ना, हत्ती असतात, त्यांना जर ग्रो करायचं तर प्रचंड मोठं. आता समजा मी एखादी कंपनी घेतली उदाहरण म्हणून,
कोणतंही रेकमेंडेशन नाही. हिंदुस्थान युनिलिव्हर पूर्ण भारतभर पसरली, अजून कुठं कुठं पसरली आहे. आता त्यांनी किती जरी सेल वाढवायचं म्हणलं, तुम्ही काही टूथपेस्ट वापरता किंवा शॅम्पू वापरता डबल 4 वेळा थोडी लावणार आहे, दिवसातनं एकदाच. आणि सगळ्या लोक वापरतात, आता त्यांची ग्रोथ जी आहे ती एक रिस्ट्रिक्टेड लेवलला होणार. सो ज्या कंपन्यांचं पूर्ण एक्सपान्शन झालंय किंवा एक्सपान्शनचा स्कोप खूप मोठा आहे, आणि ज्या छोट्या कंपन्या आहेत इथंच थोडं रिजनल भागात बिझनेस करतात, त्यांना एक्सपान्शनला खूप मोठा स्कोप आहे. त्यांचं जर प्रोडक्ट चांगलं आहे, सर्व्हिस चांगली आहे, तर डेफिनेटली पुढच्या काळामध्ये ते मोठे एक्सपान्शन करून काही पट वाढू शकतात. दुसरी गोष्ट काय असतं, जे मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतात त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची म्हटलं तर ते छोट्या कंपन्यांमध्ये करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे हेवी फंड आहे. हेवी फंडमधलं अख्खी कंपनी विकत घ्यायला लागेल त्यांना काय बिझनेस करत बसायचं, त्यांना इन्व्हेस्टर व्हायचं. तर हे या मोठ्या कंपन्यांमध्ये बसलेले असतात. आणि मग छोट्या कंपन्यांमध्ये आपण छोटे इन्व्हेस्टर जाऊन खूप चांगली वेल्थ क्रिएट करू शकतो. त्यांचं 10-20 पट 50 पट वाढण्याची ज्यांचं पोटेन्शियल आहे, असं बिझनेसेसमध्ये डेफिनेटली गेलं पाहिजे. आणि हे जे महान इन्व्हेस्टर होते त्यांनी अशा कंपन्या शोधल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते पैसे इन्व्हेस्ट केले. दॅट्स वाय ते तिकडे पोहोचले. आता मित्रांनो, तुम्ही पण बघा की कुठे काय चांगली सर्व्हिसेस सुरू होते किंवा काय होतं. आता मी आतामध्ये एक कंपनीबद्दल नाव नाही सांगणार, पण ते म्हणजे काही इलेक्ट्रिक व्हेकल आहे, त्यांचे हेड लॅम्प बनवतात. सो आत्ताशी सुरू झालेलं सेगमेंट आहे, प्रचंड ग्रोथ पोटेन्शियल आहे. मग तुम्हाला हे शोधता आलं पाहिजे किंवा आता नवीन काय बदल होतं त्या अकॉर्डिंग तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे ते शोधण्याचा. सो छोट्या कंपन्यांमध्ये 10, 20, 30, 50% पट वाढण्याची ताकद असते. मोठ्या कंपन्यांचं वाढून झालेलं असते आणि तिथं जास्त मोठा स्कोप राहत नाही. एक स्ट्रक्चर्ड ग्रोथ किंवा काय म्हणूयात प्रिडिक्टेबल ग्रोथ असते. बरं, आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची जर तयारीच केली आहे आणि महान इन्व्हेस्टर बनायचं जर ठरवलं आहे, सगळ्यात पहिलं तर सुरुवातीपासून सांगतो, टिप बेस्ट इन्व्हेस्टमेंट करायचं नाही, न्यूज बेस्ट इन्व्हेस्टमेंट करायचे. जे समजत नाही तिथं पैसे लावायचे नाहीत, जे समजतो तिथंच पैसे लावायचे. जो रिसर्च मी तुम्हाला सांगितलं, 7वीच्या पोरांनी एक्सपर्टला बीट केलं म्हणजे काय, जे प्रोडक्ट माहीत आहेत, काय ओन करता हे तुम्हाला माहीत आहे, तुमची कंपनी काय बनवते, काय प्रॉफिट मार्जिन आहेत, काय पोटेन्शियल ग्रोथ आहे, हे सगळं समजलं की मग तुम्ही पुढे जायचं. मी जनरली असं म्हणतो की B2C हा जो बिझनेस टू कन्झ्युमर डायरेक्ट जो बिझनेस असतो याच्यामध्ये खूप चांगला स्कोप मिळू शकतो. अजूनही बिझनेस टू बिझनेस पण आहेत स्कोप, ते पण पाहता येतील. पण मेजरली मी असं म्हणतो की स्ट्रक्चरल ग्रोथवाल्या कंपन्यांमध्ये तुम्ही गेलं पाहिजे. सो हे शोधणं गरजेचं आहे आणि छोट्या कंपन्यांमध्ये पैसे लावले पाहिजे. जास्त स्टॉक नाही घेतले पाहिजेत. मी असं हमेशाच म्हणतो की तुम्ही एक जास्तीत जास्त 10-15 कंपन्या ट्रॅक करू शकता, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही कंपन्या ट्रॅक करू शकत नाही. मोठं डायव्हर्सिफिकेशन करायला गेलात तर रिटर्न्स कमी होतात, रिस्क कमी करायला गेलं तर रिटर्न कमी होतात, आणि रिस्क वाढली तर रिटर्न पण वाढतात. वॉरन बफेट म्हणतात 2-3 कंपन्या चांगल्या जर असतील, जिथं चांगलं कन्व्हिक्शन आहे, ते सुद्धा इनफ होऊ शकतं. सो 10 ते 15 कंपन्या मी म्हणेल डीप कन्व्हिक्शनच्या असल्या पाहिजेत, की तुम्हाला माहिती आहे की कंपनीचं मॅनेजमेंट चांगलं आहे, कंपनीची जी काही प्रोडक्ट आहे त्याची जी काही सर्व्हिस आहे ती पुढं 5-10 वर्ष 20 वर्ष कन्झ्युम होऊ शकते, त्यात पण डिमांड वाढू शकते, म्हणजे कंपनी ग्रो करायला काहीच हात नाही. आणि लॉंग टर्ममध्ये असं म्हटलं जातं की तुमची जी अर्निंग आहे ती प्राईज 100% फॉलो करते. अर्निंग जर कमवते कंपनी, प्राईज वॉलटाईल झाली तरी जेवढं अर्निंग वाढते तेवढी प्राईज 100% वाढते असं म्हटलं जातं. सो डेफिनेटली जिथं अर्निंग आहे तिथं तुम्ही कन्व्हिक्शननी बसा, क्वालिटी ओन करा. क्वालिटी जर ओन केली तर क्वांटिटी जरा कमी जास्त असली तरी फरक नाही पडत, पण तुम्ही नुसतीच क्वांटिटी घेत बसलात आणि क्वालिटी नसेल, म्हणजे ते कसले तरी स्टॉक असतात, पेनी स्टॉक वगैरे असं भानगडी, क्वांटिटी घेतात क्वालिटी अजिबात नसते. सो क्वालिटी घ्या, क्वांटिटी नसली तरी चालेल. आणि माझं सिम्पल मत आहे की जी गोष्ट मार्केटमध्ये महाग होते ती आणखीन महाग होते आणि आणखीन महागच होत राहते. म्हणजे मी पुण्यात आलो होतो तेव्हा जागा महाग होती, आत्ता पण महाग आहे आणि ती महागच होत जाणार आहे. आणि जी गोष्ट स्वस्त असते ती स्वस्त होते आणि स्वस्तच होत राहते. तर स्वस्तचा नाद करू नका. चांगले बिझनेस मॉडेल स्वस्तात मिळत नाहीत, महागातच मिळतात. मार्केटचा साधा सिंपल नियम मी असं म्हणेल की मार्केटमध्ये तुम्हाला महाग विकत घेता आलं पाहिजे आणि आणखीन महाग विकता आलं पाहिजे. लोकांच्या डोक्यात काय, स्वस्त विकत घ्यायचं आणि महाग विकायचं, कमीत विकत घ्यायचं जास्तीला विकायचं आहे. पण असं नाही होत. चांगल्या क्वालिटी जी कंपन्या असतात त्या तुम्हाला महागच मिळणार आणि त्या आणखीन महाग होणार, तेव्हा तुम्ही त्या विकू शकता. असं म्हटलं जातं की जे तुमच्या डोळ्यांना दिसतंय, बघा मॉलमध्ये कोण काय विकत घेतंय, गाड्या कोणतं वापरतंय, काय होतंय, आणि त्याच्या कंपन्या कोणत्या आहेत त्या शोधा. आणि तिकडे तुम्हाला जर प्रॉफिट मार्जिन चांगलं वाटतंय, सेल्स ग्रोथ चांगली वाटतं, प्रॉफिट ग्रोथ चांगली वाटतं, डेफिनेटली सेल्स ग्रोथ किती पाहिजे, तर सेल्स ग्रोथ असं म्हणतात की इन्फ्लेशन प्लस GDP जेवढं असेल त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. इन्फ्लेशन 5-6%, GDP 5-6%, 10-12%च्या वरती ज्यांचं सेल आहे, 15%, 18%, 20% अशा कंपन्या पाहिजेत. दुसरी गोष्ट,
प्रॉफिट किती पाहिजे, तर प्रॉफिट ग्रोथ मी हमेशा म्हणतो की बा ROE म्हणूयात, रिटर्न ऑन इक्विटी किती असलं पाहिजे, तर बॉरोईंग कॉस्टपेक्षा जास्त असलं पाहिजे. बॉरोईंग कॉस्ट म्हणजे काही कंपनी एखादा व्यावसायिक करायचा असेल, कंपनी बँकेकडे कर्ज मागायला गेली तर ज्या रेटनी कमर्शियल लोन मिळतं 12% वगैरे असेल आत्ताच्या कंडिशनला, तर 12% अबाऊ कर्ज जर मिळत आहे तर कंपनीची प्रॉफिट ग्रोथ ही किंवा ROE मी म्हणेल की बॉरोईंग कॉस्टपेक्षा जास्त पाहिजे, 12-15% ROE पाहिजे, तरच ती कंपनी त्यांनी धंदा करावा. जर ते 12%पेक्षा कमी पैसे कमवतात तर त्यांनी FD करून बसलं पाहिजे, त्यांनी व्यवसाय नाही केला पाहिजे. सो ह्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे की नक्की कोणत्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. परत येतं प्रॉफिट मार्जिन, लिव्हरेज, डिलिव्हरेज, बरेचशा भानगडी आहेत त्याच्यामध्ये, ते आपण लेटर ऑन कधीतरी बोलू. पण प्रॉफिट मार्जिन हे कन्सिस्टंट असलं पाहिजे किंवा ग्रोईंग असलं पाहिजे. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनबद्दल बोलतोय. आणि ज्या दिसतायत वस्तू त्याच्या कंपन्यांमध्ये ह्या जर गोष्टी मी आत्ता बोलल्या तर पाहिल्या तर बऱ्यापैकी तुम्ही चांगल्या लेवलची कंपनी किंवा घेऊ शकाल. मार्केटमध्ये टायमिंग करायला जाऊ नका. मार्केट पडेल वाढेल, शॉर्ट टर्मला हे पूर्ण सेंटिमेंटल कॉल असतो किंवा असं म्हणूयात की काहीही भावना निगेटिव्ह पॉझिटिव्ह बनतात, काहीतरी घटना घडते आणि मग त्या पद्धतीने प्राईस कमी जास्त होते. पण लॉंग टर्ममध्ये प्राईस जी आहे ती अर्निंगला फॉलो करते. जिथं अर्निंग आहे तिथे तुम्ही जाऊन बसा, महाग घेऊन बसा, स्वस्त घेऊन बसा, त्यांनी काही फरक पडत नाही असं मला वाटतं. लॉंग टर्मचाच विचार करा. शॉर्ट टर्ममध्ये मार्केट नाही तुम्हाला समजू देणार. चांगलं घेतलं तरी पडतं, वाईट घेतलं तरी पडतं, चांगलं घेतलं तरी वाढतं, वाईट घेतलं तरी वाढतं. मग हे शॉर्ट टर्मचं झालं. पण लॉंग टर्ममध्ये कन्सिस्टन्सी त्याच कंपन्या देऊ शकतात जिथं अर्निंग आहे आणि अर्निंग फॉलो करते प्राईस. सो फ्री कॅश फ्लो ज्या कंपन्यांकडे आहे, बघा कागदावरती प्रॉफिट असणं आणि रिअल अकाउंटमध्ये पैसा असणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्या कंपन्या मी म्हणतो मी आता क्लासेस बिझनेसमध्ये मी 100 लोकांना कोर्स विकला, पण 50 लोकांनी उधारीवरती कोर्स केला, तर दिसताना माझं सेल्स दिसेल, प्रॉफिट पण दिसेल, पण ॲक्च्युअली ते पैसे नाही, कागदावरती प्रॉफिट आहे, ॲक्च्युअल खात्यामध्ये नाही आलेलं आहे. ॲक्च्युअल खात्यावरती काय आलं ते जास्त मॅटर करतं. जर खात्यावरती पैसे आले तर एक्सपान्शन करता येईल, ॲक्विजिशन करता येईल, खूप काही गोष्टी करता येतील. ज्या कंपन्यांकडे कॅश आहे, आता प्रोडक्ट दिसतंय पण आपण पाहिलं की सेल्स ग्रोथ किती पाहिजे, ROE किती पाहिजे, ते मी तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन मी तुम्हाला सांगितलं स्टेबल और ग्रोईंग पाहिजे, तेही तुम्हाला कळालं. पण त्याच्याबरोबर तुम्ही हे चेक करणं गरजेचं आहे कंपनीच्या खात्यावर ॲक्च्युअल कॅश आहे का, कॅशमध्ये कन्व्हर्जन आहे का. जर कॅशमध्येही कन्व्हर्जन आहे तर मात्र तुम्हाला कशालाही घाबरण्याची आवश्यकता राहत नाही. तर 7 गोल्डन रूल जे लोकांनी फॉलो केले, वेल्थ ज्यांनी क्रिएट केली, ते इन शॉर्टमध्ये इथं आहेत. ते शिकत होते आणि कंटिन्यू शिकण्याची प्रोसेस त्यांनी कायमस्वरूपी ठेवली. त्यांनी तीच गोष्ट ओन केली जी त्यांना माहीत होती. त्यांनी छोट्या कंपन्या निवडल्या जेणेकरून 5, 10, 20 पट ग्रोथ त्यांना पटापट मिळेल. कमी पण स्ट्रॉंग स्टॉक ठेवले, फार फापट पसारा घेत नाही बसले. 100-200 स्टॉक, बऱ्याचशा लोकांचे 10 लाखामध्ये 60-60, 70-70 स्टॉक असतात. मला कळत नाही ते कधी ट्रॅक करतात. 10-15 मोर दॅन इनफ. ग्रेट प्रोडक्ट शोधा, म्हणजे ज्याला कॉम्पिटिशन येऊ शकत नाही किंवा आलं तरी ते टिकू नाही शकणार. अशा प्रोडक्ट जर तुम्ही शोधले, आता रॉयल एनफिल्ड आपण म्हणतो तर खतरनाक बाईक आहे किंवा त्यांचे प्रोडक्ट खूप जोरदार चालतात. बाकीच्या कंपन्या सेल करतायत पण त्यांचेच युनिकनेस जो आहे तो त्यांच्याकडेच आहे. सो असं खूप साऱ्या थार सारखा प्रकार आहे, हे युनिकनेस आहे बाबा. ती गाडी किती तरी गाड्या आल्या त्यांना कॉम्पिटिशनला, पण ती गाडी ती चालतीच आहे. मार्केट टाईम अवॉइड करा की मी स्वस्तात घेईल, मार्केट पडल्यावर घेईल. मार्केट पडल्यावर तुम्ही कधीच घेत नाही. 1000 रुपयाचे स्टॉक तुम्ही विचार करता की यार 800ला घेईल, पण मार्केट पडलं तो 600ला गेला आणि तुम्ही वाट बघत असता 400ला कधी जाईल. म्हणजे 1000ला घ्यायला तयार होतात, तो स्टॉक 600ला मिळतो तेव्हा आपण घेत नाही. आपल्याला वाटतं अजून पडेल आणि भीती असते. सो असलं काही करत बसू नका. तुम्ही मार्केटच्या बाहेर राहूनच वंडरिंग करत राहाल, शेख चिलीचे स्वप्न बघत राहाल. ॲक्च्युअल मार्केटमध्ये जाऊन पैसे लावल्याशिवाय पैसे येत नाहीत. सो आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, फ्री कॅश फ्लो ज्या कंपन्यांचा आहे त्याच्यामध्येच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. हे महान जे लोक होते यांनी 5-7 हे रूल जे फॉलो केले, तुम्ही पण फॉलो केले तर तुम्ही सुद्धा मोठी वेल्थ क्रिएट करू शकता. इन्व्हेस्टिंग म्हणजे पटकन श्रीमंत होणे नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. पेशन्स पाहिजे. तुम्ही उद्या कंपनी घेतली, लगेच सगळं फंडामेंटल चेक केलं, टेक्निकल चेक केलं, लगेच तुम्हाला काय असं म्हणतात की 20% स्किल सेट लागतो मार्केटमध्ये आणि 80% माइंडसेट लागतो. कारण स्किल सेटनी तुम्ही चांगली कंपनी शोधाल, फंडामेंटल चांगलं शोधाल, टेक्निकल चांगलं शोधाल, पण इव्हेंट जर निगेटिव्ह झाला तर सेंटिमेंट निगेटिव्ह होतील आणि प्राईस खाली येईल. मग तुमचं नॉलेज म्हणून म्हणाल फंडामेंटल चांगलं आहे, टेक्निकल चांगलं आहे, आकडे चांगले आहेत, पण प्राईस तर खाली आहे.
सेंटिमेंटली प्राईस झाली आहे. अर्निंग बरोबर राहा, पैसे बरोबर बनतात. पेशन्स पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, तुमची स्ट्रॅटेजी बनवा, त्यानुसार तुम्ही ते फॉलो करा. नॉलेज सतत शिकत राहणे हीच की आहे. आणि लॉंग टर्मचं थिंकिंग करा, दशकांमध्ये विचार करायला सुरुवात करा. वर्षात 2 वर्षाचा विचार जर तुम्ही करणार असाल तर स्टॉक मार्केट हे तुमच्यासाठी नाही. हे मी सुरुवातीलाच तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. पैसा कमवायचा असेल तर अधिक शिकायला सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. नॉलेज खूप महत्त्वाचं आहे. रोज वाचन बेटर डिसिजन घ्यायला मदत करेल आणि लॉंग टर्म वेल्थ क्रिएट करायला सुद्धा मदत करेल. सो हे 7 नियम तुम्ही किती फॉलो करताय किंवा याच्यातले कोणते नियम तुम्ही फॉलो करणार आहात, मी तर म्हणजे सगळेच्या सगळे करा. अजूनही खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण मला जे काही झेपल्या त्या मी इथं तुमच्यासमोर पुटअप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डेफिनेटली हे करा आणि तुमचं भविष्य सुरक्षित करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू नका, शेअर करू नका. फक्त ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या वापरा. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.